आता आलोय आपण शाळेत. आम्ही सगळे आता 2012ची बॅच इथं एकत्र बसलोय. खूप छान वाटतं. दिवसानंतर भेटलोय तर छान तर वाटणारच ना. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजचा जो व्लॉग आहे, ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मी शाळेत जातो आहे. शाळेत इन द सेन्स माझं जिथं शिक्षण झालं नगरला, अहमदनगरला, ज्याला आपण आत्ता अहिल्यानगर म्हणतो, इथं माझं स्कूलिंग झालं. 2012ला माझी 10वी झाली. सो शाळेमध्ये कार्यक्रम आहे गेट टुगेदर, जिथं 2000 ते 2025 या सगळ्या बॅचमधले मुलं ज्यांची 10वी झाली होती, तर सगळ्यांचं गेट टुगेदर आहे. तर सगळे जणं तिथं जमणार आहेत. तिथं खूप सारी मस्ती होणार आहे. लाईक कार्यक्रम आहे मोठ्या शाळेचा. तिथं जे टीचर आहेत, लाईक जे वर्ग शिक्षक, क्लास टीचर म्हणतो आपण, क्लास टीचर, सब्जेक्ट टीचर, सगळेच. मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण शाळा दाखवणार आहे जिथं माझं शिक्षण झालं. आणि त्याच्याच सोबत तिथं लाईक जे माझे मित्र होते, वर्गमित्र, जे शाळेतले जे सगळे फ्रेंड्स होते, त्यांना आपण भेटू. जे टीचर्स होते त्यांना आपण भेटू, सगळ्यांसोबत चर्चा करू. खूप चांगला ब्लॉग होणार आहे आजचा. सो झालं असं की मी राहतो पुण्याला, तुम्ही बघितलंच आहे, तुम्हाला माहितीच आहे. सो नगरला माझी मावस बहीण राहते. तर एक ब्लॉग मी आधी जो अपलोड केला आहे चॅनलवर, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, घरी पाहुणे आले होते. सो मी आता माझ्या मावस बहिणीच्या घरी आलो आहे नगरला, बोलेगावला. सो आता मी जातो इथून पाईपलाईन रोडला, जिथं माझी शाळा आहे. सो हा प्रवास पण बघा, शाळेमध्ये जे मित्र आहेत ते बघा, पूर्ण शाळा बघा, शाळेतले जे टीचर्स होते माझे त्यांना बघा. तर हा ब्लॉग मोठा होणार आहे, त्यामुळे मी ह्या ब्लॉगला 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. सो दोन्ही पार्ट बघा, त्यामध्ये तुम्हाला सगळंच इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. सो इथं माझी मावशी आहे. हॅलो मावशी. चला आता आपण हां शाळेत बनवणार आहे. शाळेत मावशी म्हणते शाळेत गेलं व्हिडिओ काढ. मी त्याच्यासाठीच तर आलो आहे. हे दादा. तर चला मित्रांनो, आपण आता जाऊया शाळेत. मी तुम्हाला शाळा दाखवतो. तिला घेऊन यायला सांग मग. तर आपण निघालोय शाळेत जायला. आता आलो आहे आपण शाळेत. आता कार्यक्रम सुरू झाला आहे, तर मी तुम्हाला ते दाखवतो सगळा कार्यक्रम. हाय. सो आता इथं सत्कार चालू आहे, सत्कार समारंभ. जे टीचर्स होते त्यांचा. आता आम्ही सगळे 2012ची बॅच, बरोबर बोल. आम्ही सगळे आता 2012ची बॅच इथं एकत्र बसलोय. आता मी सगळ्यांची ओळख करून देतो. मी अक्षय कुलते, प्रमोद रोकडे, विशाल गीते,
नितीन नरवडे संदीप या ठिकाणी पवार सरांचा सन्मान होत आहे. वाघमोडे. त्यानंतर आदरणीय जगताप मॅडम यांचा पुन्हा सन्मान होणार आहे. 2001 सोमेश देवकर. आमची बॅच. सोमेश देवकर. विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर अजय उपस्थित पाटील. राहायचंय. त्यानंतर ज्यांचं झालेलं आहे त्यांनी गर्दी कमी करा. आकाश करडे समोर बसला तरी आपल्या जागेवर स्थानापन्न हा लहान असताना शाही प्यायच्यावर सरांची बॅच डॉक्टर सरांचा सन्मान करणार आहे. सरांनी त्या सन्मान बागडे मंदार बागडे पडला होता ना शाळेत असं इथे लागलं पाचची बॅच यांना पवार सर मोहम्मद सरांचा सन्मान करायचा आहे. त्यांनी लवकरात लवकर तुम्हाला काही मनोगत व्यक्त करायचं आहे का रोकडे काही बोलायचं तुला आज इथे लवकरात लवकर रोप महोत्सव 2025-26 आम्ही सर्व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने श्रीमान बिशंबरदास अमरचंद नायर माध्यमिक विद्यालय व दुर्गादेवी अमरचंद नायर माध्यमिक विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी 2002 पासून ते 2025-26 पर्यंत जेवढ्या बॅच तर तेवढ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व हे माजी विद्यार्थीच आहे इथं आलेले. आणि आम्हाला असं वाटलं इथं आल्यानंतर की आम्ही सर्व लहान मुलंच झालो. त्यामुळं आमचा हा आनंद आम्हाला गगनात मावेना. आणि आमचे पप्पूदादा झाले आमचे पप्पूदादा आम्हाला सर्व गोष्टीत मान सन्मान देणारे व सहकारी भांडण असो काही कोणत्याही शाळा बाहेरचं मॅटर असो पण त्यांनी आम्हाला सर्व सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. बोलायचं का कुणाला पाटील बोलायचं तर आम्ही सगळे इथं जमलोय. खूप मजा आली सगळ्यांना. आता मुली पण आहेत आमच्या वर्गातल्या थोड्या आणि मुलींना पण मुलींसोबत पण तुमचं भेट करून देतो. खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आहे आणि इतक्या दिवसांनी परत आम्ही एकत्र आलो तर असं वाटतच नाहीये की इतके लाईक 12-13 वर्ष झाले. 13 वर्ष झाले आम्हाला. हे 13 वर्षानंतर आम्ही परत एकत्र आलो. 2012ला आमची 10वी झाली. तर खूप लाईक 13 वर्ष हे खूप मोठा काळ आहे. तर असं वाटतच नाही की 13 वर्ष झाले. असं वाटतं या शाळेत नॉर्मल शाळा आहे आणि शाळा अटेंड करतोय काहीतरी कार्यक्रम आहे तसंच शाळेत असताना व्हायचं. तर थोड्या वेळानंतर आता इथं जेवण आहे आणि मी तुम्हाला जे वर्गातल्या मुली होत्या आणि जे टीचर होते सगळे त्यांच्यासोबत पण तुम्हाला भेट करून देतो. आता जेवण करतोय. जेवण काय पनीरची भाजी, मिक्स व्हेज, अजून पुरी, पुलाव, कोशिंबीर आणि गुलाबजामुन. पण याच्यामुळे मी पहिलीपासून 10वीपर्यंत पास झालेलं व्यक्तिमत्व आहे. आता ह्याच्यात काय व्हायचं तुम्हाला ते सांग. हा पण किती याचा पण सरनेम किती त्याच्या मम्मीचं पण नाव एका मागे आता 2012च्या माझ्या वर्गातल्या ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत वर्ग मैत्रिणी म्हणू शकतो आपण क्लासमेट तुझा पूर्ण
शीतल भोगरकर आणि मोकाशी योगिता मोकाशी आणि प्रगती शिंदे 4च मुली आल्या. त्यातली योगिता शिंदे सगळ्यात हुशार मुलगी होती. सगळ्यात मी तिच्या गृहपाठ द्यायचे ना, तिच्या वह्या घ्यायचं आणि पूर्ण करायचं. कसं आहे, तुम्हाला काय बोलायचं, काय वाटतं? खूप छान वाटतंय. खूप दिवसानंतर भेटलोय तर छान तर वाटणारच ना. सो इतक्या दिवसानंतर परत एकदा बघितले तर असं वाटतंय की 2012मध्येच आहे. सेम चेहरा, सेम पर्सनॅलिटी, सगळे तसेच, मुली सगळे तसेच दिसत आहे. इव्हन टीचरला पण मी भेटलो, टीचर पण तसेच दिसते. असं वाटतं की अजून पण ते क्लास टीचरच आहेत. भीती पण वाटते आणि रिस्पेक्ट पण वाटते. आपण आता टीचरला भेटू, जे क्लास टीचर होते, सब्जेक्ट टीचर होते, त्यांना भेटू आपण.